साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। 25 जून 2025 रोजी बुधवारी पहाटे सोलापूरहून मुंबईला जाणाऱ्या एसटी महामंडळाची लाल परी पुण्याच्या दिशेने येत असलेल्या कंटेनरवर समोरासमोर आदळली। या टकरीच्या प्रचंड आवाजाने साखर झोपेत असलेले एसटी मधील सर्व प्रवासी खडबडून जागे झाले। ही धडक प्रचंड वेगाने झाली, त्यामुळे एसटी 20 ते 25 फूट पाठीमागे जाऊन फेकली गेली। बसचा समोरील भाग चक्काचूर झाला, परंतु सुदैवाने कुणालाही मोठी इजा झाली नाही। सदरची बस लगतच्या दरीत कोसळण्यापासून देखील वाचली। बसमध्ये सुमारे 50हून अधिक प्रवासी प्रवास करत होते। त्याच गाडीने प्रवास करत असलेले मुंबई उच्च न्यायालयातील वकील विश्वास देवकर राहणार सोलापूर यांनी सांगितले, अंगावर शहारा आणणारी ही घटना सांगताना त्यांनी परमेश्वराचे आभार मानले। हा अपघात एसटी महामंडळाच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे प्रवाशांनी सांगितले। एसटीचा चालक हा मद्यप्राशन करून गाडी चालवत असल्याचे समजले, त्यामुळे प्रवाशांनी चालक आणि वाहकावर रोष व्यक्त केला। प्रचंड बाचाबाची झाली, त्यावेळी ॲडव्होकेट विश्वास देवकर यांनी मध्यस्थी करून प्रकरण कौशल्याने हाताळले। हा अपघात जीवघेणा होता, अनेकांचे प्राण वाचले, परंतु या निमित्ताने एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराचे धिंदवडे निघाले आहेत। नुकताच झालेला हवाई विमानाचा अपघात, यातून सरकार काही धडा घेईल असे वाटत होते, परंतु निर्ढावलेले सरकार सुस्त निद्रिस्त अवस्थेत असल्याचे दिसून येते। त्यामुळे सामान्य जनता मात्र जीव मुठीत घेऊन जगत आहे।